नमस्कार मित्रांनो. तर आपण 2 दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. सामान्य विज्ञान, जनरल सायन्समध्ये एकूण 3 भाग आहेत आपल्याला माहिती आहेत. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री. ठीक आहे. या तिन्ही भागावर आपण 2 दिवस म्हणजे पूर्णपणे 2 दिवस असतील. येणारी 29 आणि 30 सप्टेंबर या 2 दिवशी 29 तारखेला आपण जीवशास्त्राचे संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला मिळतील आणि 30 तारखेला 30 सप्टेंबरला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे संपूर्ण लेक्चर्स मिळतील. ठीक आहे. 29 आणि 30 सप्टेंबर पर्यंत ही बॅच सर्वांना जॉईन करायची आहे. या बॅचमध्ये आपण पूर्णपणे फास्ट ट्रॅक बॅच असेल. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी आपलं पुस्तक असेल सामान्य विज्ञान किंवा इतर तुम्ही सामान्य विज्ञान कुठल्याही पुस्तकातून जरी वाचलं असेल तर ते वाचल्यानंतर बरेच पॉईंट असे असतात की जे ह्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमुळं तुमचे पूर्णपणे ते लक्षात राहतील, कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील. तर ह्या 2 दिवसामध्ये आपण काय घेणार आहोत, ओके, आणि पूर्ण पॅटर्न कसा असणार आहे याचा एक आपण थोडक्यात एक संक्षिप्त आढावा घेऊ. तर पहिल्यांदा या 29 ते 30 सप्टेंबर या 2 दिवसाच्या बॅचची पूर्ण फी आहे आपली 500 रुपये. ठीक आहे, 500. तर ह्या फीवर एक 20% डिस्काउंट आहे. ते काही पहिल्या 100 ॲडमिशनसाठी असणारे लागू. तर त्याचा कोड पण तुम्हाला दिलेला आहे. ओके, तो कोड वापरा, 20% ऑफ पण तुम्हाला मिळेल. आता आपण 2 दिवसात काय घेणार आहोत, तर 2 दिवसामध्ये बायोलॉजीचे महत्त्वाचे टॉपिक्स, फिजिक्सचे महत्त्वाचे टॉपिक आणि केमिस्ट्रीचे महत्त्वाचे टॉपिक 2 दिवसामध्ये संपूर्ण सामान्य विज्ञान कव्हर करणं शक्य नाही. परंतु जे टॉपिक आयोग वारंवार विचारतं, ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात ती टॉपिक आपण निश्चितच कव्हर करणार आहेत. म्हणजे माझ्या मते फुल लेंथ बॅच जे आपण घेतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, फुल लेंथ बॅचचे जवळपास 62 लेक्चर्स आपण चालवतो. म्हणजे 62 तास, घड्याळी 62 तासाचे लेक्चर आता आपल्याला फुल लेंथ बॅचमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या 1/3 पार्ट ह्या 2 दिवसात होणार आहे. म्हणजे 20 तास, 20 आवर्स. मग या 20 तासामध्ये काही अशा कन्सेप्ट आहेत की ज्या कन्सेप्टवर निश्चित प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण 5-6 वर्ष झालं सामान्य विज्ञानचा आढावा आपण घेतलेला आहे. म्हणजे 2012 पासून ते 2020 पर्यंत हे जे काही 9 वर्षामध्ये वेगवेगळे प्रश्न आलेले त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर काही टॉपिक असे आहेत निश्चित त्या टॉपिकवर प्रश्न येतात. त्यावर आपल्याला ह्या 2 दिवसात भर टाकायचा आहे. म्हणजे ह्या 20 तासामध्ये एक थोडासा स्पीड थोडीशी जास्त असल्यामुळं आपण ओव्हरऑल सिलेबस जर बघितला तर 70% पार्ट आपण कव्हर करतो. 70% पार्ट, 30% पार्ट असा असतो की जो वाचून कव्हर होतो. त्यामुळे मी तो सांगणार आहे जेव्हा बॅच सुरू होईल त्यावेळेस मी ते सांगेल की हा पार्ट तुम्ही वाचून घ्या आणि हा पार्ट आपण घेणार आहोत. तसं या बॅचला ॲडमिशन घेताना तुम्हाला एक प्रॉपर सिलेबस कॉपी दिलेली आहे. ओके, ती इथं पण पाहायला मिळेल तुम्हाला. ओके, म्हणजे प्रॉपर ही सिलेबस पहा. ह्या सिलेबसमध्ये डे 1 आणि डे 2 असं वर्गीकरण केलंय, ज्याच्यामध्ये प्रॉपर आपल्याला बायोलॉजी, जीवशास्त्र हा जास्त मार्काला असल्यामुळे आपण डे 1 मध्ये तो कव्हर करतो. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून डे 2 मध्ये कव्हर करतो. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हे लेक्चर्स लाईव्ह असणार आहेत का, तर बिलकुल नाही. कारण लाईव्ह लेक्चर्सला डेटा खूप लागतो, तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. ह्या बऱ्याच गोष्टीमुळं आपण लाईव्ह ही संकल्पना ठेवली नाहीये. आपण लेक्चर्स रेकॉर्ड करणार आहोत. आपण ऑलरेडी रेकॉर्ड केलेली आहेत लेक्चर्स. ती फक्त 29 तारखेला डे 1 ची अवेलेबल होतील आणि 30 तारखेला डे 2 ची अवेलेबल होतील. 1 तासाचे एक लेक्चर असेल. असे 10 लेक्चर डे 1 मध्ये असतील आणि 1 तासाचे एक लेक्चरची 10 लेक्चर डे 2 मध्ये असतील. असे 20 तास तुम्हाला पाहायला भेटतील 2 दिवस. आता हे 2 दिवस म्हणजे 29 आणि 30 सप्टेंबरला सगळं पाहायचं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ते पण बिलकुल नाही. ओके, म्हणजे 29ला आम्ही अवेलेबल करून देणार आहोत, 30ला दुसरा पार्ट अवेलेबल करून देणार आहोत. तुम्ही ऍडमिशन घेतल्यापासून ते पूर्वपरीक्षेचा दिनांक आहे आपला 11 ऑक्टोबर. 11 ऑक्टोबर पर्यंत ते व्हिडिओ पाहू शकता, कधीही पाहू शकता. ओके, 11 ऑक्टोबर पर्यंत 2 दिवस. हे लिमिटेशन कशासाठी आहे, तर ते माझ्यासाठी आहे. म्हणजे मी 2 दिवस घेणार आहे. येस, तुम्ही किती दिवस पाहणार आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. ओके, मी माझ्या पद्धतीनं हे 2 दिवस, ही जी काही हेडिंग दिली ती माझ्यासाठी दिली आहे की मी त्या 20 तासामध्ये मला घ्यायचंय. बरोबर, तुम्ही 11 ऑक्टोबर पर्यंत पार्ट पाहू शकता. फक्त एक बाब इथं सर्वांनी लक्षात घ्यायची, एक लेक्चर चालू केल्यानंतर ते तुम्हाला फक्त 2 वेळेस पाहता येतं. ओके, म्हणजे अनलिमिटेड टाइम पाहता येत नाही. ही पण बाब सर्वांनी लक्षात घ्या. आपलं 11 ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण खास ही बॅच घेतोय. परंतु या बॅचचा फायदा कंबाईनला सुद्धा डायरेक्टली होईल. म्हणजे कंबाईनसाठी काही वेगळं काय आपण शिकत नाही. सामान्य विज्ञान हा कंबाईन असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या, दोन्हीलाही सारखाच आहे. बरोबर. आता यामध्ये आपण नोट्स प्रोव्हाइड करतो का किंवा काय, असे बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. तर माझं स्वतःचं बुक आहे शारदा अकॅडमीचं. ओके, तर ह्या बुक मधला जो काही डेटा आहे तो तर आपण घेतो.
पण 11वी-12वीचा काही डेटा आहे जो आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, तो डेटा आपल्या लेक्चरच्या मार्फत कव्हर होतो. त्याच्या वेगळ्या नोट्स द्यायची गरज पडत नाही. फक्त काही चार्ट आहेत, जसे की क्लासिफिकेशनचा चार्ट आहे किंवा टिश्यूचं क्लासिफिकेशन आहे, वनस्पती आणि प्राणी टिश्यू, हे काही छोटे मोठे काही गोष्टी आहेत त्या आपण प्रोव्हाइड करतो. तसंच टेस्ट पेपर आहे, तो पण आपण ऑनलाईन प्रोव्हाइड करतो. तो तुम्हाला तुमच्या म्हणजे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप असेल, तसेच आपल्या ॲप्लिकेशनला ग्रुप असेल, दोन्हीला आपल्याला तो मिळेल. ठीक आहे. तर आपल्याला काही पहिल्या ॲडमिशनसाठीच ही जी काही सवलत आहे, त्याच्यानंतर ₹500 सर्वांसाठी फी अवेलेबल असेल. ओके, म्हणजे ॲडमिशन अवेलेबल असेल. तर या बॅचमध्ये आपण 2 दिवसाचा हा पार्ट घेणार आहोत. पूर्ण रेकॉर्डेड असणार आहेत. ही बाब सर्वांना समजली असेल. ठीक आहे. तर ह्या 2 दिवसामधला जो काही आपला पार्ट आहे, तो किती मार्काला कसा आहे हे मी पहिल्यांदा सांगून घेतो. ज्यानुसार तुम्हाला समजेल की डे 1 मध्ये आपण किती मार्क कव्हर करू, डे 2 मध्ये किती मार्क कव्हर करू. ठीक आहे. बघा, राज्यसेवा आणि कंबाईन, मी खास करून राज्यसेवेवरच सध्या भर देईल. ओके, बघा, राज्यसेवा, स्टेट सर्व्हिस. तर राज्यसेवेला एक कन्फर्म 20 प्रश्न येतात. ओके, कन्फर्म 20 प्रश्न येतात. 20 ते 24 असं म्हणतात. काही करंट पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न विचारले जातात, जे सामान्य विज्ञानमध्ये कव्हर होतात. जसं की आता करोनाचा काळ आहे, मग कोरोना विषाणूवर प्रश्न, किंवा इम्युनिटी प्रतिकार क्षमता आपण किती आज ऐकतोय याच्यावर प्रश्न, असे काही करंटचे प्रश्न आणि कोर सायन्सचे प्रश्न मिळून 20 ते 24 प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बायोलॉजी. ओके, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बायोलॉजी. आता ह्या बायोलॉजी या भागावर निम्मे प्रश्न येतात. म्हणजे 20 आले तर 10 प्रश्न बायोलॉजी, येस. 24 आले तर 12 प्रश्न बायोलॉजी, हे कन्फर्म आहे. याच्यापेक्षा कमी प्रश्न कधीच आले नाही, पण याच्यापेक्षा जास्त निश्चितच आलेत. पण मी जो आता सध्या पॅटर्न सांगतोय 2017, 18 आणि 19 3 वर्षाच्या बेसिसवर आपण घेतोय. तर बायोलॉजीला तब्बल 10 ते 12 क्वेश्चन्स येतात. ओके, 10 ते 12 प्रश्न येतात. म्हणजे किती मार्क? 20 ते 24 मार्क. म्हणून हा डे 1 आहे आपला, बरोबर. हा डे 1 आहे. येस, डे 1 म्हणजे 10 तास आहेत. 10 तासामध्ये 10 टॉपिक. येस, तसे 13 टॉपिक मी तुम्हाला मेन्शन करून दिलेत सिलेबसमध्ये, जे आपण घेणार आहोत. तर 13 टॉपिक पैकी काही टॉपिक एकदम छोटे आहेत, काही टॉपिक मोठे आहेत. तर असे 10 टॉपिक 10 तासात असं आपण ॲव्हरेजली पकडूया. तर ह्या 10 तासात ह्या 10 ते 12 क्वेश्चन पैकी मी निश्चित सांगतो तुम्हाला 7 तरी प्रश्न एक्झाम मध्ये डायरेक्टली भेटले पाहिजे. येस, 7 प्रश्न डायरेक्टली एक्झाम मध्ये मिळाले पाहिजे ह्या एका दिवसाच्या शेड्यूल मधून. आणि हे होतं दरवर्षी आपण हे घेतो. ऑनलाईन मध्ये पहिल्यांदा घेतोय. दरवर्षी आपण पुण्यामध्ये ऑफलाईन अशा 2 दिवसाच्या बॅचेस आपण नेहमी घेतो. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे केमिस्ट्री. ओके, दुसरा प्रकार आहे केमिस्ट्री. बघा, तसं बघायला गेलं तर केमिस्ट्री फार मोठा आहे. येस, म्हणजे नुसतं 12वीला बघितलं तर केमिस्ट्री पार्ट 1, पार्ट 2. ओके, तसं 11वीचे केमिस्ट्रीचं पुस्तक, नुसते 11वी आणि 12वीचे 4 पुस्तक आहेत. पण आपल्याला राज्यसेवेला किती मार्काला आहे, कोणते टॉपिक जास्त महत्वाचे आहेत, त्यावर आपण भर देऊया. तर केमिस्ट्रीचे हमखास 5 प्रश्न येतात. ओके, 5 प्रश्न हे राज्यसेवेला येतातच. त्याचे 10 मार्क आहेत. ह्या 5 प्रश्नाचे 5 टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेत आपल्या सिलेबस कॉपीमध्ये. ओके, ॲटम अँड स्ट्रक्चर, ज्याला अणुची रचना म्हणतो आपण. त्याच्यानंतर कार्बन अँड इट्स कंपाऊंड, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेंद्रिय रसायनशास्त्र, आम्ल आणि आम्लारी. येस, आणि त्याच्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी. ओके, हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, ज्याच्यावर 5 क्वेश्चन पैकी निश्चितपणे आपल्याला 3 प्रश्न निश्चित येणारे 3 प्रश्न. ओके, बघा, हे वरचे जे प्रश्न आहेत ते वरचे प्रश्न हे तुमच्यावर असतात बऱ्यापैकी. माझ्याकडून होणारा पार्ट, हे आयोगाचा येणारा पार्ट, हे माझ्याकडून होणारा पार्ट. सेम अबाउट फिजिक्स, म्हणजे फिजिक्स बद्दल तुम्हाला वेगळं काही पाहायचं नाही. फिजिक्सला सुद्धा 5 प्रश्न येतात आणि 3 प्रश्न निश्चितच येतील. ओके, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता बऱ्याच मुलांचा डाऊट असा असतो की फिजिक्सवरचे प्रॉब्लेम घेणार का? तर आपण 2 दिवसातल्या पार्ट मधल्या एका दिवसात अर्धा भाग केमिस्ट्री पाहायचा आहे, अर्धा भाग फिजिक्स पाहायचा आहे, त्यामुळे प्रॉब्लेम घेऊ शकत नाही. ठीक आहे. पण प्रत्येक प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक मात्र मी घेणार आहे. कारण प्रॉब्लेम घेणं म्हणजे प्रॅक्टिस आली, ती काही प्रॅक्टिस आपण घेऊ शकत नाही. परंतु प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये सोडवता येईल, म्हणूनच मी इथं 3 आकडा टाकलाय. कारण फॉर्म्युला बेस असतं सगळं. मग एखादा प्रॉब्लेम मध्येच आपण घेऊ, पण प्रॉब्लेमची प्रॅक्टिस पॉसिबल नाही आपल्याला, कारण 6 तासात 5 तासात आपल्याला हा भाग पाहायचा आहे. याच्यासाठी सुद्धा एक महत्वाचे काही टॉपिक आहेत फिजिक्ससाठी सुद्धा. त्यातला ग्रॅव्हिटेशन, त्याचा हमखास प्रश्न येतो. साऊंड, लाईट, करंट, इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, हे 5. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी आयोग काय करतं की ह्या प्रत्येकाचा एक बेस आहे. ओके, तो बेस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर हे राज्यसेवेचं वर्गीकरण आहे. खास आपण हे राज्यसेवा ओरिएंटेड फास्ट ट्रॅक बॅच घेतोय. येस, जे येणाऱ्या 11 ऑक्टोबरला सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे ह्या आपला पूर्णपणे म्हणजे मार्क्सचा पॅटर्न झाला. या मार्क्सनुसार आपण जाणार आहोत. म्हणजे 2 दिवसात तुम्ही याच्या आधी प्लेन आहात. बघा, 2 गोष्टी मी सांगतो. एक आहे, तुम्ही जर विज्ञान वाचलंय आणि ही 2 दिवसाची बॅच अटेंड करताय,
वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. येस, पण तुम्हाला विज्ञानचं आणखीन काहीच माहिती नाही, डायरेक्ट 2 दिवस आम्ही अटेंड करतोय, तर जमेल का? तर मी हे निश्चित म्हणेल की तुम्ही विज्ञान काही वाचलं नाही ना, आता 11 तारखेची एक्झाम देणार आहात, तुम्हाला 0 मार्क पडण्याच्या ऐवजी ह्या 2 दिवसामुळे 100% 12 ते 14 मार्क पडतील. येस, 12 ते 14 मार्क म्हणजे 6 ते 7 प्रश्न. काहीच वाचलं नाही तर 6 ते 7 प्रश्न येतील 2 दिवसाचा आपल्या पॅटर्न. आणि जर तुम्ही ऑलरेडी वाचले, ही बॅच करताय, नंतर परत रिवाइज करताय, तर तुमचे मार्क 18 ते 20ला जातात. आणि 20 मार्क हे आपल्याला एक टॉप मार्क म्हणून ओळखले जातात. मी कितीपैकी सांगतोय? 40 पैकी. 40 पैकी 20 हे विज्ञानचे खूप चांगले मार्क मानले जातात. येस, कारण तुम्ही पाठ करणार, एक्झाममध्ये जाऊन ते लिहिणार, आठवणार, हे सगळं कॅल्क्युलेशन धरून मी निगेटिव्ह मार्क्स धरून सांगतोय. आणि एवढे मार्क ज्यांना पडतात ते निश्चितच पूर्वपरीक्षा पास होतात. ओके, तर आपण डायरेक्टली आता 29 आणि 30 सप्टेंबर या दिवशी लेक्चरच्या माध्यमातून भेटणार आहोत. हे सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड असणार आहेत. जे लाईव्ह लेक्चर्स नसतील हे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही कधीही पाहू शकता आपल्या ॲप्लिकेशनवर. ओके, चालेल, धन्यवाद.